पुढची बातमी बाबा, सरकारकडे एवढा पैसा येतो तरी कुठून, असा सवाल आता सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलाय। पैशांच्या जोरावर यांची मस्ती सुरू आहे। दानवेंच्या कॅश व बॉम्बवर भास्कर जाधवांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। तर मुख्यमंत्री चौकशी आधीच क्लीन चिट देतात, भास्कर जाधवांनी ही कोपरखळी लगावली आहे। आपण संपूर्णपणे त्या ठिकाणी डिजिटल करन्सी वापरामध्ये आणली। आता कॅशलेस देश करायचा, कुठलाही व्यवहार कॅशनी करायचा नाही। आणि तुमच्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्याकडे एवढी मोठ्या प्रमाणामध्ये कॅश येते कुठून? काला धन, हा काला धन बाहेर काढण्याकरता म्हणून तुम्ही नोटाबंदी केल्यात, डिमोनायझेशन केलं त्यावेळेला। मग ह्या नोटा आल्या कुठून? राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लीन चिट दिलेली आहे की नाही माहिती घेतलीत का? कारण असे विषय चर्चेला येण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री प्रत्येकाला क्लीन चिट देऊन मोकळे होतात, प्रत्येक गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम करतात, प्रत्येक अत्याचाराला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे अत्याचार झालेला नाही असं म्हणून एक प्रकारे तपास यंत्रणेच्या तपासावर ते बंधनच घालतात, किंबहुना समोरच्या माणसाला ते पूर्णपणे क्लीन चिट देऊन तो तपास भरकटवायचा प्रयत्न करतात।